तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे की वनरक्षक भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. तर बघा, दिनांक 19 जानेवारी 2024 हे परिपत्रक आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, महत्त्वाचा मुद्दा हा नागपूर जिल्ह्यात संबंधित आहे आणि बाकीच्या जिल्ह्याचे पण सेम असं शेड्यूल आलेलं आहे. तर या शेड्यूलमध्ये काय, तर आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघून घेऊया. तर बघा, वनरक्षक पदाच्या ज्या 120 पैकी वृत्तावर गुणवत्ता यादी तपशिलासह वन विभागाची www.महाफॉरेस्ट.in या संकेतस्थळावर 12/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागपूर वृत्तातील वनरक्षक पदाकरिता 12/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील ज्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 45% गुण मिळालेले होते, म्हणजेच 54पेक्षा जास्त गुण ज्यांना प्राप्त आहेत, अशा उमेदवारांचं काय, मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप कार्यक्रम तयार करण्यात आलेला असून, तर त्याची लिस्ट जी आहे ती तुम्हाला www.महाफॉरेस्ट.in यावर मिळून जाईल. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी की ज्यांचे मेरिट लिस्ट नंबर पुढे नमूद दिनांकास नियोजित वेळेवर नियोजित स्थळी न चुकता उपस्थित राहावे. तर शेड्यूल दिलेला आहे आणि हा शेड्यूल संपूर्ण आपण इथे बघणार आहोत. सोबतच तुम्हाला इथे काय काय डॉक्युमेंट्स लागतील, ओके, तुम्हाला जेव्हा व्हेरिफिकेशन आहे तर व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील त्याची पण आपण इथे संपूर्ण एक माहिती बघणार आहोत. तर डिस्ट्रिक्ट वाईज संपूर्ण जिल्ह्याचा शेड्यूल आलेला आहे. काही मोजके जिल्हे शिल्लक आहेत ज्यामध्ये आय थिंक नागपूर पण आलेला आहे, चंद्रपूर आय थिंक बाकी आहे, आणि मराठवाड्यातील काही जिल्हे बाकी असतील. पण आता सध्यासाठी मला माहीत आहे की चंद्रपूरचा बाकी आहे, पण चंद्रपूरचा पण शेड्यूल आता येत्या 1-2 दिवसात येऊन जाईल. फक्त मला वाटतं त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे, फक्त त्यांनी वेबसाईटवरती ती प्रसिद्ध नाही केली, त्याच्यामुळे उशीर होत आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याचा पण येत्या काही ना काही दिवसात येऊन जाईल. जे पण उरलेले आहेत मित्रांनो, त्यांनी एक याला असं बेस मानून चला की याच्यानुसारच तुम्हाला इन बिटवीन या डेटमध्ये तुम्हाला संपूर्ण शेड्यूल बघायला मिळणार आहे. ओके, तर चला आपण आता याच्यामध्ये नेक्स्ट शेड्यूल कसा आहे तो बघूया. तर बघा, समोर जाण्यापूर्वी तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपर्यंत आपला टार्गेट आहे की मिनिमम 10K सबस्क्रायबर आपले असले पाहिजेत. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 10K सबस्क्रायबर होण्यासाठी तुमची पण सपोर्टची गरज आहे. तर व्हिडिओला काय करा, तुम्ही लाईक करा मॅक्झिमम लोकांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी. तर चला आपण याचा शेड्यूल बघूया. आणि तुम्हाला काही कॉमेंट असतील, काही डाऊट असतील मित्रांनो, तर 100% तुम्ही इथे कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर बघा, वेळ काय काय आहे. 23 तारखेपासून सुरुवात होते, अगदी फास्ट, हार्ड अँड फास्ट शेड्यूल आहे यांचा. 23/1/2024 पासून सुरुवात होत आहे. तर गुणवत्ता क्रमांक इथं आपण बघू शकतो, ज्यांचा क्रमांक आहे 1 ते 500, 501 आणि त्याच्यानंतर 1000 ते 1500 या दरम्यान 500 उमेदवार इथे रनिंगसाठी किंवा फिजिकल किंवा मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप जो काही कार्यक्रम आहे तो या प्रकारे शेड्यूल असणार आहे. तर 8 ते 12 याप्रमाणे. ओके, तर हा झाला 23 तारखेचा. त्याच्यानंतर 24ला पण सेम, 25ला पण सेम, 27ला पण सेम. ओके, याच्यामध्ये एक गॅप आहे 26 तारखेची. ओके, तर या प्रकारे तुम्हाला इथे तयार राहायचं आहे. सर्व मूळ कागदपत्रे तयार ठेवा. कागदपत्र रिलेटेड काही डाऊट असेल तर मला इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही त्या साईटवरती जाऊन पण डाउनलोड करू शकता किंवा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी इथे टाकून देईल. ओके, त्याच्यानंतर 29चा शेड्यूल आहे. तुम्ही बघा तुमच्या रोल नंबरनुसार कोणत्या शेड्यूलमध्ये बसताय, तो शेड्यूल तुम्ही इथे फिक्स करून घ्या, म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही तयार राहा. ओके, आणि सर्व मूळ कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. तर चला आणखी समोर बघूया. 30चं बघा, याच्यानंतर 31चं, त्याच्यानंतर 1, 2 सर्वांनी बघत चला. आपला तुमच्या रोल नंबरनुसार इथे शेड्यूल बघायचा. ओके, त्याच्यानंतर 2, 3, 5 आणि 6 व्हिडिओ एकदा पॉज करून पण तुम्ही संपूर्ण शेड्यूल बघू शकता. 7, 8, 9, 10, 12, 13. ओके, त्याच्यानंतर 14, 15, 16, 17, 20, 21 खूप लंबा शेड्यूल आहे मित्रांनो. इतक्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि गरज नसताना पण जे 54 मार्कावरती पण पास आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण बोलवलं आहे, त्याच्यामुळे हा शेड्यूल लंबा झालेला आहे. तर मला वाटते जे ओके, ज्यांना 54 मार्क्स आहेत पण त्यांना पण इथे जायचं तर काही सांगता नाहीत. फिजिकल असल्यामुळे जर नशीब चांगलं असेल तर तिथे तुमचं, जर फिजिकलची तयारी चांगली असेल तर तुमची पण इथे सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे. म्हणजे 54+ पण इथे शेड्यूल या शेड्यूलमध्ये जायचं आहे. ओके, तर न चुकता बाकीच्या सर्व डिटेल्स याच्यामध्ये मूळ कागदपत्र तपासणी
वेळी जे उमेदवार वरील आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत तर त्यांना डायरेक्ट बाद ठरवण्यात येईल. मूळ कागदपत्रापासून पात्र होणाऱ्या उमेदवारांनाच वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार जी काही तुमची शारीरिक पात्रता आहे त्याच्यानुसार मोजमाप घेण्यात येईल. ओके, जे फिजिकलमध्ये फेल होईल त्यांना डायरेक्ट बाहेर करण्यात येईल. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट सर्वात महत्त्वाचं इथे रनिंगच आहे 25 मिनिटात. तर हे बघा, पुरुष उमेदवारांसाठी 30 मिनिटात 5 किलोमीटर आणि महिलांसाठी 25 मिनिटात 3 किलोमीटर धावचाचणी वेळापत्रक वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येईल. फक्त हे जे आहे तुमचं आता सध्याचं शारीरिक मोजमाप आणि तुम्हाला काय म्हणतो आपण मूळ कागदपत्र तपासणी एवढंच आहे. याच्यानंतरचा जो शेड्यूल आहे रनिंगचा, इथे परत तुम्हाला 1 मंथ मिळून जाईल. ऑलरेडी हा शेड्यूल 15 ते 20 दिवस चालतो आहे. आणि निश्चित राहा, ज्यांची अजून पण तयारी नाही ते अजून त्यांच्याजवळ 1 ते 1.5 महिना, 1 महिना मिनिमम 1 महिना आहे तुमच्याजवळ. तर तुम्ही एका महिन्यात पुन्हा चांगली तयारी करू शकता. ही फक्त मूळ कागदपत्र तपासणी आहे आणि शारीरिक मोजमाप. इथे तुम्ही क्लिअर झाले त्याच्यानंतर तुम्हाला शेड्यूल मिळेल. तर तिथे पण तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिट मिळतीलच. आणि आवश्यक कागदपत्राची सूची एकदा बघून घ्या. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता, परत तुम्ही एकदा इथं शॉर्टमध्ये बघून घ्या. शॉर्टमध्ये सांगतो मी अगदी. तर आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, जन्मतारीख, आपला जन्माचा पुरावा, SSC किंवा HSC सर्टिफिकेट, तुमचे सर्व प्रमाणपत्र, पासिंगचे अनुसूचित जातीत असल्यास किंवा जमातीत असल्यास तुम्हाला ते पुरावा दाखवावा लागेल. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर लागेल. महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, EW सर्टिफिकेट, खेळाडू असल्यास प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र, अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र, रोजंदारी मजदूर बाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, होमगार्ड असल्यास प्रमाणपत्र, अनाथ असल्यास इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आणि धाव चाचणी पूर्वी उमेदवारांना द्यायचे वचनपत्र पण इथे द्यायचं आहे. त्याच्यानुसार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सालय यांचे प्रमाणित केलेले पत्र. तर हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट किंवा जे आपले ग्रामीण रुग्णालय वगैरे आहे तिथून तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, तर त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मिळेल, तो डाउनलोड करून तुम्हाला तिथे साईन घ्यायची आहे त्याच्यात. ओके, तर ही माहिती होती. आणखी याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का बघा मित्रांनो, एकदा परत आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ काही सुटलेलं आहे का. तर शेड्यूल तर मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि परत एक माहिती सांगायची राहिली की, ओके थांबा एक मिनिट जस्ट होल्ड करा. तुम्हाला ही साईट आहे, ज्यांचे शेड्यूल आलेले नाहीत मित्रांनो, एक मिनिट आपण साईट दाखवून देतो. ओके, तर ज्यांचे शेड्यूल्स अजूनपर्यंत ज्यांना डाऊट आलेले नाही किंवा तुम्हाला इतर काही डाऊट असतील, तुम्हाला काय करायचं, www. जे दिसते maforest.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ते चेक करून घ्यायचं डिस्ट्रिक्ट वाईज. मोस्टली सर्वच डिस्ट्रिक्टचे आलेले, काही मोजके डिस्ट्रिक्ट शिल्लक आहेत, तर त्यांचा पण शेड्यूल येणाऱ्या काही दिवसात काही दिवसामध्ये येऊन जाईल. तर परत एकदा लक्षात घ्या, हा जो शेड्यूल आहे, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इथे तुमची रनिंग नाही होणार आहे. ओके, ही फक्त तुमचा जो शेड्यूल आहे, हा जो शेड्यूल आहे फक्त मूळ कागदपत्र व शारीरिक तपासणी इतकाच आहे. याच्यानंतर तुम्हाला परत 10 ते 15 दिवस इथे मिळणार आहेत. इथून आजपासून पकडून घ्या कारण 23 पासून जरी पकडलं सुरुवात होऊन, तर हा शेड्यूल बघा ऑलमोस्ट 15 दिवस चालतो आहे. 23 ते 22. ओके, 2 दिवस शेड्यूल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत 5 ते 10 दिवस मिळतील, म्हणजे कमीत कमी 15 दिवस आहे, 1 महिना नाही म्हटलं तरी 10 ते 15 दिवस तुम्हाला फिजिकलसाठी परत मिळून जातील. तर तयारी चांगली करा. ज्यांना चांगले मार्क्स आहेत, एबोव 90 किंवा 90 to 100 जे आहेत, त्यांचं इथे सिलेक्शन व्हायचं खूप चान्सेस आहेत, जर त्यांची फिजिकल चांगली असेल तर. स्वतःच्या फिजिक्सची पण तयारी, म्हणजे आपली जी बॉडी आहे त्याची पण तयारी व्यवस्थित ठेवा. कुठे इंजर्ड न होता आता तुम्हाला तयारी सुरुवात ठेवायची आहे. तर एवढी माहिती द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.